कधी येणार आहेस? येते लवकरच. भोसलेंच्या घरच्या सुना ही अशी सासवांकडनं कामं करून घेत नसतात, हे सांगितलं नाही वाटतं तुला? असं बरी जामीन नामंजूर झाला ना? साहेब माझ्या हाती एक फाईल लागली. कसली फाईल? काय फाईलमध्ये काय ते मला माहिती नाही, पण फार महत्त्वाची आहे असे भोसले साहेब बोलवते. तू कितीही तडफडलास तरी माझ्या हातून तुझी सुटका नाही. ध्रुव, आठवतोय? आठवतोय? हा स्पर्श आठवतोय? पूर्वी हा स्पर्श व्हायचा तेव्हा वासना चाळवली जायची तुझी, पण आता जेव्हा जेव्हा तुला हा स्पर्श होईल तेव्हा फक्त भीतीचा काटा अंगावर उभा राहील तुझ्या. कळलं? सॉरी. काय म्हणालास? सॉरी. काय? सॉरी. सॉरी. खूप सोपं असतं नाही तुझ्यासाठी? मुलींच्या आयुष्याशी खेळायचं, त्यांच्या अब्रूची लक्तरं काढायची आणि वेशीवर टांगायची, आणि मग फक्त सॉरी असं म्हणून सुटायचं नाही का? ध्रुव, तुला सुद्धा मी मरेस तोवर मारेन. तुझे हे हिरो सारखे केस कापून तुला गाढवावर बसवून तुझी दिंड काढेन आणि मग तुला म्हणेन सॉरी. नाहीतरी कोर्ट मला शिक्षा करणारच आहे ना. मग काय करतेस तू? कारण तू अब्रू माझी लुटलीस, कोर्टाची नाही. तुला 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 खूप भागात पडेल. सुटू शकणार नाही तू. शिक्षा होईल तुला. हो? हो. मग शिक्षा होणार असेल तर हॅरॅसमेंट ही व्हायलाच पाहिजे नाही का? काय ध्रुव? काय रे, काय बदलतंय त्याला? तुझं काय जातंय? अरे माझं काय जात नाही, पण तो फुकट मरेल. मरू दे. अरे काय केलं त्याने असं? बघितलं तर चिल्लर फोटोग्राफर आहे तो. माणूस चिल्लर आहे, पण गुन्हा मोठा केला त्याने. एका बाईच्या आबरूवर हात घातला त्याने आणि लेडीज इन्स्पेक्टरच्या जाळ्यात सापडलाय. बडवणार नाही तर काय करणार? अरे त्याचं व्हायचं ते होऊन दे, पण आपल्या मॅडम गोत्यात येतील. नवीन आलेत ना. हे बघ, मी सिनियर आहे. 4 गोष्टी समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे. तुझं पटतंय मला. मॅडमला थांबवायला हवं, नाही तर युनिफॉर्मची इस्त्री मोडायच्या आत तो काढून ठेवण्याची पाळी येईल तिच्यावर. बेशुद्ध पडलाय तो. त्याला शुद्धीवर आणा आणि मला परत बोलवा. हे घ्या, थोडं पाणी प्या बाबा, म्हणजे जरा बरं वाटेल. जेवणानंतर सारख्या उचक्या लागल्या होत्या, आता थांबल्या. कोणीतरी माझी आठवण काढत असणार. पण तू तर इथंच आहेस, मग माझी आठवण कोण काढत असेल? धनंजय काकांनी काढली असेल आठवण कदाचित. तो कशाला आठवण काढेल माझी?
एवढी जर काळजी असेल त्याला घरच्यांची, तर असली थेरं करून तोंड लपवून पळून गेला नसता बेकडासारखा. आणि वर साधा फोन सुद्धा केला नाही त्यानं, तो कसा आहे कुठं आहे म्हणून. तो माझी आठवण काढणं शक्य नाही. बाबा असं कसं म्हणता तुम्ही? ते कसेही वागले तरी त्यांचा जीव आहे तुमच्यावर. त्याला खूप खूप आदर आहे तुमच्याविषयी. म्हणूनच कदाचित ते तुम्हाला तोंड दाखवू शकले नसतील. नाहीतर एवढं सगळं घडूनही ते उजळ माथ्याने तुमच्यासमोर वावरू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी तसं केलं नाही कारण तसं करण्याची त्याची हिंमतच झाली नाही. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला असताना तर त्यांनी सरळ माझ्या समोर येऊन त्याबद्दल माफी मागितली असती. पण त्यांनी तसं केलं नाही. तो पळून गेला. याचाच अर्थ त्याच्या मनात माझ्याविषयी आदर नसून फक्त भीती आहे. जाऊ दे, त्याच्याबद्दल जास्त न बोललेलंच बरं. तुला अजूनही त्याच्याबद्दल काही वाटत असेल तर तो तुझा प्रश्न आहे. माझ्या मनातून मात्र तो पूर्णपणे उतरलाय. पण बाबा फाईलची कॉपी. घाबरू नका साहेब, आणली आहे मी. ठीक आहे साहेब, तुमच्यासाठी. पण साहेब याचे वेगळे पैसे देतो म्हणालात तुम्ही. घे 5,000 रुपये आहेत. अशीच वेगवेगळी माहिती आणून देत जा. त्याचे पैसे तुला मिळत राहतील. ठीक आहे साहेब. विश्वेश्वर, पण मला एक सांग, तिकडे तुझ्यावर कोणाचा संशय तरी नाही ना? साहेब गेली 10 वर्ष इमाने नोकरी करतोय तिकडे. इकडचा कागद तिकडे कधी झाला नाही, त्यामुळे माझ्यावर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही. विश्वेश्वर, एक विचारू? विचारा ना साहेब. एक सांग विश्वेश्वर, एवढे वर्ष तू इमानदारीने वागलास, मग आत्ताच तुला ही बेईमानी करावी असं का वाटलं? इमानदारी ओढून जगता येत नाही, त्यासाठी कपडे लागतात. इमानदारी खाली झोपता येत नाही साहेब, त्यासाठी डोक्यावर छप्पर लागतं. हे सगळं बेईमानी करून मिळतं हे मला आता कळून चुकलेलं आहे. 10 वर्ष इमानदारी करून एवढं मिळालं नाही, पण एवढीशी बेईमानी करून मला एवढं मिळालं. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. हो, मिळालं. चला येतो मी. पुन्हा काय हाती लागलं ना की घेऊन येईल. माई, ही कसली भाजी आहे? कोबीची भाजी. आंधळा नाही मी, दिसतंय मला. तुला माहिती ना मला ही भाजी आवडत नाही. दादा, आज स्वयंपाक मी केलाय, माईंनी नाही. आणि मला खरंच माहित नव्हतं आता तुम्हाला. माहिती झालं. दुसरी भाजी वाढा. दुसरी कुठलीच भाजी नाहीये. काय माई? हो म्हणजे कुठलीच भाजी नव्हती म्हणून मी ही केली. दादा प्लीज, भरल्या ताटावरून असे उठून जाऊ नका. मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला ही भाजी आवडत नाही म्हणून.
माहीत असतं तर मी केलीच नसते ना. यापुढेही कधी करणार नाही. पण अन्नाचा अपमान करू नये असेच संस्कार आहेत आमचे शेलारांचे. मला वाटतं भोसल्यांचेही तेच असावेत ना. घरातल्या प्रत्येकाची आवड निवड जपणं आणि ती वेळच्या वेळेस पूर्ण करणं हे घरातल्या बाईचं कर्तव्य असतं. हे शिकवलं नाही वाटतं तुला शेलारांनी? शिकवा तिला भोसल्यांच्या चालीरीती. माई तू जेवून घे, माझ्याकरता काहीतरी बनव आणि मग बोलव मला. मॅडम शुद्धीवर आलाय तू. मॅडम जाऊ द्या ना, आधीच खूप मारले तुम्ही त्याला. अर्धमेला झालाय तो. का तुम्हाला त्याची इतकी काळजी का? मॅडम लहान तोंडी मोठा घास होतोय तरी सांगतो, जर त्याने तुमच्यावर हॅरॅसमेंटची केस केली तर उगाच तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तो माझ्यावर केस करेल म्हणून सोडून देऊ त्याला? मॅडम असं कुठे म्हटलंय मी? पण एखाद्या माणसाला इतकं ढोरासारखं मारणं म्हणजे जरा माणूस म्हणून तरी विचार करा त्याचा. माणूस की विसरलेल्या माणसाला माणूस कसं म्हणू शकता तुम्ही? आणि त्याला मी जनावरासारखंच वागवणार आहे, कारण तोही जनावरासारखंच वागलाय. तुमच्या बहिणीबरोबर असं झालं असतं तर तिलाही हाच सल्ला दिला असता तुम्ही. आधी आधी ऐक ना. आधी प्लीज ऐक ना. तुला असं बोलायची काय गरज होती? काय चुकीचं बोलले रे मी? समोर ठेवलेला अन्नाचा अपमान करू नका इतकंच बोलले ना. अगं हो, पण कसं समजावून सांगू तुला? मला काही एक समजवण्याची गरज नाही. जे काही समजवायचं असेल ना ते जाऊन तुझ्या दादाला समजव. वरल्या ताटावरनं उठून जाऊ नये हे लहान मुलाला सुद्धा कळतं रे. इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला. तुला आमच्यात भांडणं लावायची का? काय म्हणालास? मी तुमच्यात भांडणं लावते? हो, हे तुझं असं त्याच्याशी वागणं हे पुढे सुरू होणाऱ्या भांडणाची सुरुवात आहे. तुझ्याशी लग्न केल्यापासून ना मला सतत माझ्या खुर्चीखाली टाइम बॉम्ब असल्यासारखं वाटतं, जो कधी ब्लास्ट होईल ते सांगता येत नाही. इतकीच वाईट होते मी तर लग्न कशाला केलं माझ्याशी? चुकलं माझं, माफ कर मला. झालं, झोपू दे. आणि का आता का? बोल ना आधी. आता का गप्पा? मला काही बोलायचं नाही. झोप मग. सकाळपासनं उचक्या का लागतायत मला? कोण आठवण काढत असेल माझी? अंतरा? अंतराच. मला माहिती आहे अंतरा, तूच आहेस. तूच आठवण काढतेस बाळा माझी. तूच. कुठे आहेस तू बाळा? कुठे आहेस तू? हॅलो. हां हां सर. हां
हो सर, फाईल रेडी आहे सर. हां, 1 मिनटं सर, लिहून घेतो. 1 मिनटं. हां सर. हां सांगा सर. हां ओके. हां ठीक. उद्या सकाळीच पाठवतो सर मी. एव्हरीथिंग इज फाईन सर. नाही नाही नाही, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार सर, डेफिनेटली. ओके बाय. कोणाचा फोन होता? तुमच्या बॉसचा. तुमच्या बॉसला काही अक्कल आहे की नाही? सर रात्री बेरात्री कोणाला फोन करतात का? उगाच झोपमोड. अगं ते तिकडे US ला आहेत ना, ते मीटिंगमध्ये होते, त्यांना काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून त्यांनी फोन केला होता. रात्रीच्या कसल्या मीटिंग घेतो तुझा बॉस? एक क्रॅक. अगं इकडे रात्र आहे म्हणजे तिकडे दिवस असणार ना. लगेच की बावळट वगैरे म्हणण्याची गरज नाहीये. आधी 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 आय एम सॉरी. आधी आय एम सॉरी. झोप मग. नाही पण सॉरी ना. खैरमोडे, हर्षवर्धन भोसलेची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जो माणूस पाठवला होता त्याचं काय झालं? मॅडम, तो माणूस अजूनही तिथेच आहे. तो काही माहिती मिळवतोय का नुसताच तिथे? तसं नाही मॅडम. काय आहे, त्याच्याकडून जेवढं होतं ना तेवढं सगळं तो मला सांगतोच. पण तो हर्षवर्धन भोसले फार आतल्या गाठीचा आहे मॅडम. तो लगेच कोणासमोर काही सांगत नाही. अहो, त्याच्या ऑफिसमधला तो उदापूर आहे, त्यालाही अजून ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत. तिथं बिचाऱ्या आपल्या माणसाला काय ठाऊक असणार? बिचारा? खैरमोडे, त्याचेच पैसे देतो आपण त्याला. हेच काम आहे ना त्याचं. तो जर माहिती मिळवत नसेल तर फुकटच असल्या माणसांना पोसण्यात काय अर्थ आहे? स्वतःला मोठे बिझनेसमॅन म्हणवताना साधी माणसांची पारख सुद्धा नाहीये तुम्हाला. आधी तो मोहन आणि आता हा. नाही नाही मॅडम, अहो माझी खात्री आहे की तो माणूस नक्की आपल्या कामाचा आहे. साहेब, नमस्कार साहेब. मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही नाही. ये सूर्यभान. मॅडम, ओळख करून देतो तुमची. हा सूर्यभान आपल्या कामामध्ये मदत करणार आपल्याला. बिनकामाची माणसं गोळा करत बसलाय तुम्ही खैरमोडे. साधी माहिती तर मिळवता येत नाही तुम्हाला. मॅडम, जरा विश्वास ठेवा ना, भरोसा ठेवा ना आपल्यावर. हां. कोण तू? हं? तू कोण? दोन मोठी माणसं बोलत असताना आपण आपलं तोंड उघडू नये एवढी साधी अक्कल नाहीये का तुला? हो मॅडम, अक्कल बिक्कल काढायची नाही आपली. अक्कल बिक्कल काढायची नाही, सांगून ठेवतो. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते? हां, चांगलंच माहिती आहे. हर्षवर्धन भोसलेची माहिती मिळवण्यासाठी ज्या फुसक्यांची फौज तयार केली ना खैरमोडेने, त्याचा सेनापती आहे. मॅडम, आवाज खाली. सूर्यभान,
माझ्या समोर आवाज चढवलेला मला आवडत नाही, आणि त्यांनी तर नाहीच नाही, ज्यांची माझ्या समोर तोंड उघडायची सुद्धा लायकी नाही. खैरमोडे बाई काय बोलते? हिला सांगा नाही तर मी नाहीतर काय करशील? सूर्यभान, अहो पण अरे कधीतरी स्वतःची अक्कल वापरायला शिक. गप्प राहा म्हणून सांगतो. शट अप आय सेड. शट अप. सॉरी मॅडम, एक्स्ट्रीमली सॉरी. हवं तर त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. तुमच्याच्याने काही होईल असं वाटत नाही मला खैरमोडे. तर जे काही आहे ते माझं मलाच करावं लागेल.